स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. मित्रांनो मनापासून स्वागत. जे कोणी आपला ब्लॉग पहिल्यांदा बघत असेल त्यांचं पण मनापासून स्वागत व माझ्या परिवारातर्फे तुम्हाला व माझ्यातर्फे मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. कारण की आमची तर सकाळपासूनच चालू झालेले आहे मित्रांनो आवरसावर. कारण की आज सण असल्यामुळं बाई माणसांना कसं मंदिरात वगैरे जातात वावसायला, तर त्यांचं चालू आहे मित्रांनो. सकाळीच आवरलं होतं आणि कसं शिवांश बाळ आहे ना बाहेर बसलेलं आहे पोर्चमध्ये. त्याच्यामुळं बाहेर जर गेला ना मित्रांनो तो मोबाईल हिसकायला मागं पळतोय आपल्या. त्याच्यामुळं घरातूनच सुरुवात करावं आहे की नाही. तर सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. व तिळगुळ घ्या, गोड गोड बोला मित्रांनो आपल्याशी व आपल्या वयस्कर माणसांशी. हेच सांगणं आहे मित्रांनो तुम्हाला देखील. तर मित्रांनो आज आवरून घरीच होतो. आज सणासुदीचे काय येणार होते वाटे पण नाही गेलो मित्रांनो. त्यांचं काय कॉल वगैरे आलाच नाही. म्हटलं मग जाऊ म्हटलं नंतर आहे का नाही. तर ते बसलेत बाहेर, स्वयंपाकाची तयारी नाश्ता वगैरे केला आहे मित्रांनो. तर कसं आहे बघू आता काय काम येतं आपल्याला. तर कामं राहतेच बरं का, घरचे नाही तर बाहेरचे. मित्रांनो आता आहे ना घरातून बाहेर आलो. कारण की घरामधून इकडं आलो गपचिप आपलं आहे का नाही ते तिथं वाट्यावर बसलेलो होता. आता इकडे बघा तुम्हाला आहे ना हरभरा ते दाखवायचं मित्रांनो, त्याच्यासाठी बाहेर आलो. त्या बघा ह्यो हरभरा एवढ्या जागेमध्ये लावला होता आम्ही. म्हणजे घराच्या जवळच आहे मित्रांनो, काही लांब वगैरे नाही. हे फुलं बघा किती मस्त दिसतात. आणि हरभरा कसं आहे एवढ्या एवढ्या ठिकाणी लावला मित्रांनो हरभरा. आपल्याला यावर्षी काहीतरी करायचं होतं बरं का रानामध्ये, पण नाही केलं. म्हटलं पुढच्या वर्षापासून चालू करू. कारण की थोडं अडचण असल्यामुळे ना काही पेरलं वगैरे नव्हतं यावर्षी. पुढच्या वर्षापासून करायला स्टार्ट करू मित्रांनो. म्हणजे कसं आहे मित्रांनो नवीन नवीनच सौदा वगैरे झालेला आहे. त्याच्यामुळे म्हटलं थांबा थोडे दिवस, मग आपण करणारच आहे का नाही. बघा तुम्हाला दाखवतो काय काय इथं. हे बघा एकदम टवटवीत असा हरभरा झाला आहे मित्रांनो. आणि ते वावरात आहे ना पलीकडे तिकडं पण हरभरा आहे. हे बघा किती गबळ वगैरे उगलं इकडं. इथं ते मटेरियल वगैरे टाकलेलं आहे ते मिस्त्रीचं, येऊन पाहत नाही काय नाही मित्रांनो. हे इकडं सरपण वगैरे काढलं होतं. हे ना आपल्याला कट करायचं आहे. कारण की ना याच्यामध्ये ना वाघ बसायची शक्यता असते मित्रांनो. आणि रात्रीच्या टायमिंगला आहे ना वाघ आहे ना हमखास येतो असतो आपल्या एरियामध्ये. त्याच्यामुळं आहे ना हे जेवढं कमी केलं ना तेवढं आपल्यासाठी आणि आपल्या परिवारासाठी पण चांगलं आहे मित्रांनो. आणि ह्या दिसतात ना मित्रांनो ह्या पपाया. रात्री ना आमच्या इथले एवढे भामटे लोक आहे, रात्री येऊन आहे ना लगेच आपण जर घरात असलो ना लगेच ह्या हे सोडून मित्रांनो पपाया घेऊन पळतात. असे तर लोक आहे आमचे इथले. काय बोलायचं आहे मित्रांनो, खायची गोष्ट इथल्या इथं नसते. आता म्हणजे एवढं एवढं असेल तरी 5-10 रुपयाची गोष्ट मित्रांनो इथं येतात हे सोडून घेऊन पळून जातात मित्रांनो. एवढे बेकार माणसं आहे आमची. तर हे बाकी झेंडूची फुलं काय छान दिसते. दिवाळीच्या टायमिंगला दसऱ्याच्या टायमिंगला पाहिजे मित्रांनो. कारण की हा नाही बाहेरून आणण्यापेक्षा इथं जा आपलं दारातच असलं ना एकदम छान. आणि ह्या टायमिंगला म्हटलं 2-1 झाडच लावून ठेवावं म्हणजे दिवाळीच्या टायमिंगला तरी आपल्याला कामं येतील आहे की नाही. हे बघा इथं कोथिंबीर पण आहे. तुम्हाला कोथिंबीर दाखवतो मित्रांनो. बघा कोथिंबीर थोडीच आहे, काही लय नाही मित्रांनो. आणि हे बघा इथं कांद्याचे तिकडे लावले होते काही, इथं पण लावले होते. हे म्हणजे टाकले होते बरं का मित्रांनो, हे लावलेले नाही तरी देखील उगले. तर ते तिकडे लावलेले कांदे हे बघा छानपैकी आलेत मित्रांनो. हे पपईला हिला पण आलते बरं का मित्रांनो, पण काय तिचे एवढे काय मोठं नाही. हे बघा याला पण हाय छोटले, हिला पण चांगले आहे. आणि हे सोडून मित्रांनो चोरी होतात. याला काय अर्थ आहे का आपण करायचं आणि दुसरंच खायचं. बोगस लोक आहे मित्रांनो. तर असू द्या चालूच असतं आहे की नाही. मित्रांनो आता टेरेसवर आलो होतो ना 4 वाजले मित्रांनो. म्हणजे 5 वाजतील जातात 15-20 मिनिटामध्ये. तर टेरेसवर आलो होतो मित्रांनो. बऱ्याच दिवसापासून टेरेसवर काय चक्कर वगैरे मारला नव्हता. म्हटलं आज कसं आहे मकर संक्रांतीचे ना पतंग वगैरे उडवतात पोरं मित्रांनो. ते बघायला आलो. म्हटलं आपण तर काय उडवत नाही मित्रांनो पहिल्यासारखं काय आता हाऊस नाही राहिले मित्रांनो. जसं जसं वय वाढत चाललं ना हाऊस नाही राहत मित्रांनो कोणची गोष्टीची. बघा ते पोरं आहे ना लहान आले पोरं आहे ना पतंग उडू राहिले. त्या बघा त्या रोडवर आहे, रोडवर एक उडवतोय गडी आणि एक ना वर आहे बघा आकाशात 2 पतंग आहे. त्यांना बघतोय वाटलं ते योग 2 आहे बघा. छानपैकी पतंग उडवतात पोरं. आणि एक ते तिकडं रोडकडे बघा इकडं पण आहे. तुम्हाला दाखवतो अजून कुठं कुठे बरेच पोरं उडवतात बरं का. इकडं पण 2 पतंग आहे त्या बघा. त्या बघा 2 पतंग इकडे आहे. बरेच पतंग आहे मित्रांनो तसे म्हटलं तर बघा इथं एक
म्हणजे 4-5 पतंगे आणि काही पोरं तर मित्रांनो इकडंच पाठीमागं उडवत होती बरं का. गेले वाटतं बहुतेक ते. कसं आहे मित्रांनो, ह्याच वयामध्ये मुलांची पण हौस होत असते आणि एकदा काही जिम्मेदारी पडली मित्रांनो, काहीची अपेक्षा राहत नाही, की आपल्याला हौसच राहत नाही मित्रांनो. तुम्हाला उघड सांगतो आहे का नाही. हे बघा पतंग काय मस्त उडतो इथं. जास्त काय वर नाही बरं का मित्रांनो. आम्ही काय करायचो, आम्ही छोटले होतो ना, याला शेपूट वगैरे राहायचे मित्रांनो. असे शेपूट वगैरे बांधायचे आणि आताचे पोरं बघा तसेच उडवते. त्यांना काय शेपटी वगैरेच नाही बांधल्या मित्रांनो. ते बघा ते उडवतोय ना, त्याच्या पतंगाला शेपटी नाही. शेपटी म्हणजे लहानपणी आपण पतंगाच्या मागं नाही का मोठा फडका बांधायचो, त्याला शेपटी म्हणायचं. आता तसे नाही उडवत बरं का. वेगळीच पद्धत झाली पोरांची पण उडवायची. इकडं बघा कांद्याची बिंद्याची वावर आहे मित्रांनो. माग आहे ना, आपल्या रूमचं काम राहिलेलं आहे, अजून काय केलं नाही मित्रांनो. आता बघू कधी योगायोग येतो. करायचंच होतं मित्रांनो, पण भाऊचं हे असं झालं त्याच्यामुळं थांबवून घेतलंय. पाहू थोड्या दिवसांनी करू चालू, वर्ष श्राद्ध वगैरे झाल्यावर. बघा नुसता आवाज येतोय मित्रांनो पतंगाचा, पण असा वर काय जाय ना ते तिथल्या तिथं दिसतोय. हे बघा माझा येते मित्रांनो. तुम्ही उडवले का नाही? उडवलेच असतील बहुतेक, आहे का नाही. कोणी कोणी उडवतं, कोणी कोणी नाही उडवत, आहे का नाही मित्रांनो. बघा मुलांची काय मजा आहे. कोणी सायकलीवर फिरताय तर कोणी पतंग उडवत आहे. मजाच मजा आहे पोरांची काय. मित्रांनो आता संध्याकाळचे 8 वाजलेत मित्रांनो. अजून जेवण वगैरे बाकी आहे, कारण की बऱ्याच टाईम टेरेसवर पतंगाची मजा वगैरे पाहिली आणि थोडं काम होतं मित्रांनो, ते देखील आवरून घेतलं. त्याच्यानंतर खाली आलो आणि मग फोटोशूट झाला, कारण की दीदीचा वर्षाचं फोटोशूटचं काम आपल्याकडे होतं मित्रांनो. फोटो वगैरे काढले त्यांचे, कारण की सण होता, मेकअप वगैरे केला होता, त्याच्यामुळं म्हटलं आमचे फोटो काढायचे आणि त्यांचे फोटो वगैरे काढले मित्रांनो. तर अजून जेवण वगैरे बाकी आहे मित्रांनो. तुमचं जेवण वगैरे झालं असेल, आमचा स्वयंपाक चालू आहे, कारण की शिवांशी आत्ताच उठलाय झोपेमधून. रडतोय मित्रांनो. कसं तो रडत असलं सगळ्यांचं मन त्याच्याकडे लागतंय मित्रांनो. तर जाऊ तर मित्रांनो जाऊ द्या, त्याचं चालूच असतं. तर आपण भेटू मित्रांनो एक पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. मी आजचा ब्लॉग इथे संपवतो. आशा करतो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा मित्रांनो. कमेंट करा मित्रांनो आवडलं असेल तर. व सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो पुन्हा एकदा. व शुभ रात्र व सर्वांना जय आदिवासी. आपण भेटू पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये.